नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धीरज निकडे ॲम्पल ग्रुपकडून मी आलेलो खैरेपंथ्याला प्रशांतजी बघेल यांच्या शेतामध्ये. यांनी आपला टापटू आणि विरा यांचा स्प्रे घेतलेला होता यांच्या मिरचीवर. तर आज यांच्याकडून जो यांना विरा आणि आपला टापटूचा रिझल्ट भेटलेला आहे, यांच्याकडून त्याची माहिती घेऊन घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव समजा. प्रशांत सिंग बघेल. प्रशांत सिंगजी बघेल. तुम्ही कुठं राहता? खैरीपंथावाली. बरं, खैरेपंथावाली. आज तुम्ही विरा आणि टापटूचा स्प्रे घेऊन तुम्हाला किती दिवस झाले? आपल्याला समजून घ्या, कमशम 10 दिवस 10 दिवस झाले. 9 या 10 दिवस 9-10 दिवस झालेले आहेत. तर त्या 9-10 दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला टापटू आणि विराचा मिरचीवर तुम्हाला काय रिझल्ट वाटला? याच्यावर मला पानाची क्लिअरिटी चांगली वाटून राहिली आहे. पानं खूप क्लिअर झालेले आहेत आणि मिरचीची शायनिंग दिसत आहे थोडी चांगली. मिरचीची शायनिंग पण चांगली झालेली आहे. हा, आणि अळीचा त्रास तुम्हाला? बिलकुल नष्ट झाला तो. अळी पूर्णच गायब झालेली आहे. अळी पण गायब झालेली आहे आणि पानं पण खूप छान मिरचीचे बनलेले आहेत तुमचे. हा, जे आता मी ज्या दिवशी तुम्हाला भेटायला आलो त्या दिवशी मिरची कशी होती तुमची? एकदम म्हणजे आणि जायकीपणा खूप होती त्याच्या. जाडकी म्हणजे पुरं सुरड झाले. टाईप खूप होती. हम्म. आणि झाड पाऊस ना वाटे. झाड बघूस पण वाटत नव्हतं. पण आज झाडाची तुम्ही कंडिशन वाढ बी खूप झाली आणि झाडाची जे फुटावा आहे हा ते ग्रोथ खूप झाली आहे. ग्रोथ पण खूप झालेली आहे. तर बघू शकता शेतकरी बांधवांना, आपला टापटू आणि विरा तुम्हाला फुलपाती सर्वात जास्त आणून देईल, ॲव्हरेज मिरची ॲव्हरेज वाढून देईल. आणि टापटू हे अळी, थ्रेप, माइट्स, मिरचीवरचा चुरडा सगळ्या प्रकारचं हे उडून टाकणार आहे. तुम्हाला रिझल्ट खूप छान वाटला. धन्यवाद.